च्या पलीकडे पहिला चेंडू चौकार. MSG पाटील, स्वप्नीलजी जाधव स्वागत असेल आपलं. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. योगेश भोजने चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल, कधीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. या स्पर्धेचा हा अंतिम दिवस या शहरातील विधानसभा परिक्षेत्रातील सर्वात मानाची, अभिमानाची, सन्मानाची ही स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा. एक अप्रतिम वातावरण या स्पर्धेसाठी. मैदानाच्या चारही बाजूला आयोजन समितीच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी प्रेक्षक स्टँड, प्रेक्षक गॅलरी देखील उभारली गेली आहे. सोबतच दोन्ही संघांसाठी पवेलियन असेल, मान्यवरांसाठी भव्य असं व्यासपीठ, त्यासोबतच कमेंट्री बॉक्स. एक निश्चितच अप्रतिम वातावरण आणि सोबतच अप्रतिम व्यवस्था आयोजन समितीच्या माध्यमातून केली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5. हो, या दरम्यान अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान मारा, लोअर फुलटॉस बॅट्समनच्या अगदी बॅट अँड पॅड या माध्यमातून यस मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6. वैशाली नगर बॉईज. पाच षटकांची लढत असेल. पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले. ओ लॉफ्ट केलाय, लॉफ्ट केलाय, आणखी एक लॉफ्टेड स्ट्रोक. ऋषिकेश घोडके धावतोय, एफर्ट्स लावले गेले, मात्र प्रयत्न पडताय कमी. बॅट्समनला आहे चौकाराची हमी. मिळतील धावा. 4 येतोय चौकार. स्ट्रोक आपण पुन्हा एकदा बघतोय. विकास धोत्रे यांच्या बॅट मधनं धावफलक 2 चौकारांच्या मदतीनं तब्बल 10 धावांवर जाऊन पोहोचतोय. विकास धोत्रे आयकॉन खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम खेडगाव तालुका दिंडोरी. अनेक वर्षापासून व्यावसायिक क्रिकेट खेळतायत. हो, बॅकफुटला गेले, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, ड्रायव्हिंग लेंथवर चेंडूला पिच केलंय. बॅकफुटला जात असताना अगदी लेदर बॉल क्रिकेटचा फील देणारा हा सुरेख फटका, अगदी प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा स्ट्रोक. एक सेन्सिबल क्रिकेट विकास धोत्रेकडनं जबाबदारीने खेळताय, आत्मविश्वासाने खेळताय. एक सावध सुरुवात. ओव्हर झाल्यानंतर जा बचपन, ओव्हर झाल्यानंतर जा. धावसंख्या जर आपण बघत असाल 11. पहिलं षटक प्रगती पथावर. ओ आडव्या बॅटनं प्रहार केलाय, स्विफ्ट केलाय, लॉफ्टेड स्ट्रोक. शॉट ऑफ द मॉर्निंग, शॉट ऑफ द इनिंग. प्रदीप पाटीलच्या बॅट मधनं एक मॅक्झिमम हिट, बिग हिट, आउट ऑफ द पार्क, षटकार. प्रदीप पाटीलच्या बॅट मधनं एक मॅक्झिमम हिट आलाय. आजच्या दिवसभरातील खेळातील पहिला चौकार विकास धोत्रेच्या बॅट मधनं, तर पहिला षटकार आलाय तो प्रदीप पाटीलच्या बॅट मधनं. टीम आर्यासाठी एक जबरदस्त सुरुवात, ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट. मित्रांनो, म्हटलं जातं की
5 षटकांची लढत असेल, 5 ओव्हर्स, 5 षटकांची लढत असेल मित्रांनो. सुपर 8च्या सर्वच मॅचेस 5 षटकांच्या असतील. मनोज जायभाई आपल्यासाठी देखील ही सूचना असेल. माटी मानकत संघ स्वागत असेल आपलं मिस्टर लीग. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचेल 17 धावांवर. एक तगडा स्टार्ट. दुसरं षटक घेऊन येत आहे लोकल बॉय स्थानिक खेळाडू, आणखी एक स्टार ऑलराऊंडर आकाश लोखंडे. लॉफ्ट केलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं दीपक कुंदे यांच्या डोक्यावरनं. 2 खेळाडू अगदी वेगानं चेंडूचा पाठलाग करताय. मात्र निश्चितच तुम्ही डाव्या बाजूची आउटफील्ड बघत असाल तर थोडा उतार बघायला मिळतोय. अगदी वेगानं चेंडू लँड झाल्यानंतर वेगानं ट्रॅव्हल होतोय आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन येतोय. चौकार. आकाश लोखंडेचं स्वागत देखील चौकार मारून केलं जात आहे. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाही. एक जोखीम भरा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या जर बघत असाल पहिल्या चौकारानंतर या षटकात देखील पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 धावांवर. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक प्रगतीपथावर. फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलाय खाली क्षेत्र निवडलंय. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, शानदार क्रिकेट, स्टँडर्ड ऑफ क्रिकेट. समोरच्या बाजूला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड येतोय खणखणीत चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला शॉर्ट पूल केलाय. चांगला प्रहार यावेळेस विकास धोत्रे यांच्या बॅट मधनं. चांगलं फील्ड विकास कडनं केलं जात आहे. दुसरी धाव घेण्याचा एक चांगला प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी असेल मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताय अगदी वेगानं प्रदीप पाटील. एक अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये. विकास धोत्रे विपक्ष संघाला सांगत असेल की इलाका तुम्हारा धमाका हमारा. अगदी याच पद्धतीने बॅटिंग केली जाते. वैशालीनगर हा स्थानिक संघ. धावसंख्या जर आता बघत असाल आपण 27 धावा 1.4 षटकानंतर. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखी एक विकास धोत्रे यांच्या खेळीचं जर आपण विश्लेषण केलं तर सरळ बॅटने चांगले स्ट्रोक्स ते खेळताय. मात्र जे 2 स्विच हिट त्यांनी खेळले ते दोन्ही स्विच हिट अपयशी ठरले. तर मात्र सरळ बॅटने चांगले स्ट्रोक्स ते खेळताय. धावा देखील त्यांच्या बॅटमधनं येत आहे. धाव फलक 27. ओ या दरम्यान कट केलाय लाला गारे चेंडूच्या मागे येत आहे. थोडंसं फंबल. मात्र निश्चितच संपूर्ण शरीर चेंडूच्या मागे झुकून दिलंय. भले हाताने चेंडू अडवला नसेल मात्र शरीराने चेंडू अडवताय. चांगलं फील्ड मी म्हणेल एक चांगली पाटीलच्या बॅटमधनं. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपल्यानंतर धाव फलक जर आपण बघत असाल टीम आर्या संघ बिनबाद 29 धावा. काम पूर्ण करून टाकत असतं. इथे अगदी त्याच पद्धतीने विकास धोत्रेच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स आपण बघितले. सेन्सिबल क्रिकेट बघितलं. तर दुसऱ्या बाजूला प्रदीप पाटील यांच्या बॅटमधनं आलेला आजच्या खेळातील सर्वात दूरवरचा मोठा फटका षटकार आपण बघितला. ऑन साइडला स्वीपच्या माध्यमातून लॉफ्टेड स्ट्रोक मॅक्झिमम हिट उत्तुंग षटकार देखील आलाय. बॉलिंग ट्रॅकवर नाशिकचा नाझिम गुल्ली ज्याला म्हटलं जातं तो व्हेरिएशनसाठी ओळखला जाणारा, फिरकीसाठी ओळखला जाणारा ऋषिकेश घोडके मॅन फ्रॉम नाशिक रोड आले. पहिल्या चेंडूवर एक वेगवान चेंडू इथे हाताळला गेला. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट पॅड आणि सिंगल येते.
धावसंख्या या सिंगल सोबत जाऊन पोहोचेल 30 धावा. मित्रांनो, क्षेत्र कुठलंही असो, मात्र जो प्रामाणिक कष्ट करत असेल त्यांची स्वप्न कधीही नष्ट होत नसतात आणि स्वप्नांचा पाठलाग करणारी माणसं कधी थकत नसतात आणि तुमची स्वप्न ही काही नवसाने पूर्ण होत नसतात, तर त्यासाठी प्रचंड मेहनतीचा डोंगर उभा करावा लागतो. अगदी मैदानावर देखील त्याच पद्धतीने दोन्ही संघ या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न बघताय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानावर प्रचंड कष्ट घेत आहे. या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा असेल. या स्पर्धेत जी संघ सहभागी होत आहे, जी खेळाडू सहभागी होत आहेत, त्या सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा असेल आजच्या या खेळासाठी आयोजन समितीच्या माध्यमातून. धावफलक जर आपण बघत असाल 2.2 षटकानंतर 31 धावा धावफलकावर लागताय. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवर मात्र पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल. आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न होता, खाली क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय मिड विकेट रिजन मध्ये. दूरवरचा खेळाडू आतिश निकम अगदी वेगानं आले. 3 खेळाडू दीपक कुंदे, आकाश जारस, आतिश निकम हे 3 खेळाडू अगदी चेंडू पकडण्यासाठी धावले. याचं निश्चितच एक चांगलं चित्र यावरनं स्पष्ट होतंय की वैशालीनगर बॉईज देखील कमबॅक करण्यासाठी आणि निश्चितच ही लढत जिंकण्यासाठी 100% देण्याचा प्रयत्न करताय. जीवाची बाजी लावताय, जीवाचं रान करताय. प्रत्येक क्षेत्ररक्षक इथे जीवाचा आटापिटा करतोय. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा ऋषिकेश. ऑफ स्टंपवर टाकलेला हा चेंडू, वाईड अँड फुल डिलिव्हरी. नॉन स्ट्रायकिंग एनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आकाश जारस कडनं, मात्र अगदी सीमारेषे लगत योगेश भोजने चेंडूच्या मागे येत आहे. चांगल्या पद्धतीने बॅकअप तिथे दिलं गेलं. संधी घेतली गेली आकाश जारस कडनं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक चांगला प्रयत्न. धावफलक जर आपण बघत असाल 34 धावा धावफलकावर लागताय. 34 रन्स. यावेळेस पूल केलाय समोरच्या बाजूला, वीक क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगला फील्ड. अगदी वेगानं चेंडूवर आलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथे अडवलं गेलं, स्टॉप केला गेला, रिटर्न केला गेला गोलंदाज ऋषिकेश कडे. या सिंगल सोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 ने 35. एक नियंत्रित मारा या षटकामध्ये ऋषिकेश घोडके कडनं. फक्त 5 धावा खर्च करताय. मिस टाइम, हवे चेंडू. फॉलो थ्रू मध्ये ऋषिकेश डाऊन द बॉल येत आहे आणि प्रदीप पाटील सलामी वीर आर्या संघाचा डाव्या हाताचा एक अग्रेसिव्ह क्रिकेटर प्रदीप पाटील झेलबाद माघारी परतावं लागेल. मित्रांनो, सर्व खेळाडूंसाठी, मान्यवरांसाठी, प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना असेल की अगदी समोरच्या बाजूला ज्या 4 व्हीलर्स तुम्ही मैदानाच्या समोरच्या बाजूला दिशा करून अगदी समोरची बाजू लावत असाल तर आपल्याला विनंती असेल की ती गाडी, त्या 4 व्हीलर्स कृपया व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आपण पार्क करायच्या आहे. कृपया सर्व 4 चाकी मालकांना विनंती असेल, सर्व समोरच्या बाजूला वीक क्षेत्रामध्ये ज्या 4 व्हीलर्स पार्क केल्यात त्या सर्वांना विनंती असेल की आपण तिथने आपला 4 व्हीलर्स बाजूला घ्यायच्यात. या दरम्यान बसवंत वॉरियर संघाचे सन्माननीय संघ मालक, प्रगतशील शेतकरी, प्रख्यात उद्योजक सन्माननीय राजाभाऊ बनकर यांचं देखील आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत असेल सर आपलं. अगदी नाव आहे राजाभाऊ आणि मनाने हृदयाने देखील राजा माणूस. धावफलक जर आपण बघत असाल 3 षटकाची समाप्ती, 35 धावा धावफलकावर लागताय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम सुकेने अक्षय चव्हाण आलेत. बॉलिंग ट्रॅकवर दीपक गारे. पहिला चेंडू फुलर लेंथ डिलिव्हरी, ऑन साइडला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन क्षेत्रात प्रोटेक्शन बघायला मिळालं. चांगल्या पद्धतीने तिथे चेंडू स्टॉप केलाय. सिंगल येते. दीपक गारे एक महत्वपूर्ण षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आपण त्यांना बघू शकाल. अक्षय 45 नंबरची जर्सी, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या नंबरची जर्सी परिधान करत असतात. हो, अपील 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 आणि मुख्य पंचांचं बोट आकाशामध्ये जात आहे. यस, अक्षय चव्हाण
कॉट बिहाइंड द विकेट. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचं शिकार ठरताय. टीम आर या संघाला एक फार मोठा धक्का बसतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, हवाई फायर करण्याचा प्रयत्न, झेलबाद माघारी परतावं लागेल. विकेटचं पहिल्या चेंडूवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा लिडिंग एज विकेटच्या मागच्या बाजूला सुरेख झेल आकाश यांच्या माध्यमातून विकेट किपर दर्शन सोनवणे यांच्या माध्यमातून टिपला जातोय. एक दर्जेदार गोलंदाजी दीपक गारे यांची. मानफ्राम चांदशी. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मनोज बोहरा. धावफलक जर आपण बघत असाल, धावफलकावर धावा लागताय 36. विकास धोत्रे आज निश्चितच मनाशी निश्चय करून आले की पूर्ण वेळ विकेटवर थांबायचे. 12 चेंडू 24 धावांवर नाबाद बॅटिंग करताय विकास धोत्रे. मनोज पहिला चेंडू फेस करतील. ओ वेगवान मारा. लेग स्टंपवर चेंडूला पिच केलाय. बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. एक वेगवान मारा सोबतच लाईन देखील चांगली. यस, मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय. कवंतर धाव मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचेल 37 धावा. 37 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. या दरम्यान आमचे सहकारी समालोचक, एक्सपिरियन्स कॉमेंटेटर सन्माननीय मुन्नाजी शाह सर यांचं शुभ आगमन झालंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत ते जोडले जात आहे. मनपूर्वक स्वागत असेल सर आपलं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, दीपक कुंदे डाऊन द बॉल, आणि इथे मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, हवेत खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाही. उंची जास्त लाभली, वेळ भरपूर होता दीपक कुंदे यांच्याकडे. एक चांगला झेल टिपला जातोय. सेट झालेला बॅटर. इथे मात्र विकास धोत्रे झेल बाद होत आहे. माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. हाँ चलेगा. धन्यवाद एंड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सुस्वागतम. संदीप जी कैप्टन भी हैं विकास धोत्रे. 24 रनों की पारी खेली. ऐसे समय में जब 3 विकेट चले गए और 37 रनों में 24 रन अकेले विकास धोत्रे के बल्ले से बनाए, मेरे ख्याल से विकास धोत्रे को थोड़ी देर और वहां रुकने की आवश्यकता थी. थांबण्याची आवश्यकता होते. एक आणखी एक जर विकेटवर थांबले असते तर एक चांगल्या स्कोअरकडे, सन्मानजनक धावसंख्येकडे तुम्ही पोहोचू शकले असते. मात्र निश्चितच धावगती वाढवण्याचा प्रयत्न होता. 4थं षटक प्रगती पथावर 5 षटकांच्या लढत असल्या कारणामुळे इथे जोखीम पत्करली गेली विकास धोत्रे यांच्याकडनं. यस, निश्चितच जोखीम पत्करल्यानंतर जे परिणाम होत असतात, कधी तुम्हाला यश मिळतं तर कधी अपयश मिळतं. यावेळेस मात्र विकास यांना अपयश मिळालं, बाद व्हावं लागलं. षटकाची देखील समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते 39 धावा, माफ करा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत्या 29. आणि त्यानंतर दीपक गारे आणि आता आलेला हा गोलंदाज, काय जबरदस्त गोलंदाजी. दीपक गारे अगदी 3 धावा, फक्त 3 धावा खर्च करत महत्वपूर्ण 2 धावा, 2 गडी देखील त्यांनी बाद केलेत. विकास धोत्रे सारखा एक महत्वाचा फलंदाज त्यांनी बाद केलाय. मैदानाच्या आतमध्ये आता आपण बघू शकाल मनोज बोहरा आणि भूषण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा ऋषिकेश येत आहे. या अगोदरचं षटक अप्रतिम राहिलं होतं. त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या 3ऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. अगोदरचे जे सुरुवातीचे स्ट्राईक बॉलर्स होते त्यांना मात्र जास्त मार खावा लागला. जास्त धावा 2 षटकामध्ये तब्बल 29 धावा खर्च केल्या. मात्र ऋषिकेश घोडके आणि दीपक गारे यांनी मात्र अप्रतिम नियंत्रित मारा केला आणि निश्चितच फलंदाजांना बंदिस्त करून ठेवला. ऋषिकेश ओव्हर द विकेट लॉफ्ट केलाय. तगडा प्रहार स्लॉट मध्ये होता.
चेंडूला फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी पार्किंग प्लॉट मध्ये. बिग हिट, षटकार. की 45 रन बने हैं, 11 गेंदे बाकी है. देखिए 39 रन 4 ओवर के बाद थे संदीप जी. अगर 60 रन के आसपास इस स्कोर को ले जाती हो, 60 या 65 रन के आसपास आर्या 11, तो मैं समझता हूं एक फाइटिंग स्कोर यहां पर देखने को मिल सकता है. एक और ऊंचा स्ट्रोक डीप स्क्वायर लेग की तरफ, आसान सा कैच. ऑनसाईडला एक चांगला झेल लाला गारे यांच्या माध्यमातून टिपला जातोय. नवा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. अखिलेश आलेत. टेक्निकली अत्यंत स्ट्रॉंग असलेले, तांत्रिक दृष्ट्या अत्यंत मजबूत असलेले तंत्रशुद्ध फलंदाज अखिलेश. पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस लेग कटर बघायला मिळाला. एक विकेटवर सुरेख पद्धतीने चेंडूला कट करण्याची फार मोठी कमैया जादू या ऋषिकेश घोडकेकडे आहे. ती जादू इथे यूज करत असताना जादू ही फिरकी बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दीपक गाडे काय सुरेख बॅकअप देत आहे. रिस्क भरी धाव सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या या सिंगल सोबत जाऊन पोहोचेल 4.3 षटकानंतर 4 गडी बाद 45 धावा. एक चीज पर और आपका ध्यान आकर्षित करना चाहता हूं संदीप जी. जिस समय लीग के मैचेस खेले गए थे इस इवेंट में, और टीम खेली थी उसमें आर्या 11, तो एज ए ओपनिंग बल्लेबाज उस दिन दोनों मैचेस में, तीनों मैचेस में ओपनिंग को आए थे अखिलेश प्रसाद. आज उन्हें पीछे भेजा गया. अखिलेशला खाली थांबवलंय. मधल्या फेळीत त्यांना खेळवलं जाते. ओ खराब खराब रिटर्न, खराब पद्धतीचं बॅकअप. रिस्क रिस्क जोखीम, आणि इथे अखिलेश यांना सॅक्रिफाईस करावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अखिलेश मात्र धावबाद. चार 4.5 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 5 गडी बाद 49. आणि या सुपर 8 मधील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावातील अंतिम चेंडू. या पहिल्या डावातील असेल 5वं षटक. प्रगतीपथावर अंतिम चेंडू ओव्हर द विकेट. ऋषिकेश घोड़के बॉलिंग ट्रैक पर. मेरे ख्याल से संदीप जी आयोजन कमेटी ने बहुत अच्छा फैसला किया है कि क्वार्टर फाइनल के मैचेस 5 ओवर के कराए जाए. उसका कारण ये है कि 7 मैचेस करने हैं. 7 मैचेस अगर आपको करने हैं. स्टॅकिंग एन, यस, भूषण पाटील दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे बाद होत आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. या पहिल्या सामन्यातील पहिला डाव इथे पूर्ण होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 50. यस, लेग बाईचा इशारा येतोय मुख्य पंचांकडनं. 50 धावा धावफलकावर लागताय. 51 धावांचं टार्गेट असेल 5 षटकांमध्ये. संदीप जी आयोजन कमेटी ने जो 5 ओवर कराने का फैसला किया है, मेरे ख्याल से ये उचित फैसला भी है. उसका कारण ये है कि हेलो हेलो
नेक्स्ट मॅच कॉल असेल सुपर 8 राउंड्स. सेकंड मॅच कॉल असेल. पुन्हा एकदा आपण सर्वांनी लक्ष द्यायचंय. टीम माइटी मानकर आणि छत्रपती ओझर. टीम माइटी मानकर, छत्रपती ओझर, मनोज जायबावे आणि सागर बोडके. चला टॉस साठी आपण यायचंय. टीम छत्रपती ओझर, टीम माइटी मानकर, टॉस साठी आपण यायचंय. दस दशमलव दो शून्य के रन रेट से 51 रनों का लक्ष्य होगा वैशाली नगर बॉयज के सामने मुकाबला जीतने के लिए. अगली दोनों टीमों से रिक्वेस्ट है, माइटी मानकर्स, छत्रपति ओझर, छत्रपति वॉरियर्स ओझर, कैप्टन तुरंत आना है. दर्शन सोनोने और लाला गारे दोनों ओपनर्स वैशाली नगर बॉयज की ओर से मैदान में पहुंच गए हैं. इधर पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए सज्ज हैं प्रदीप पाटिल. बाएं हाथ के गेंदबाज हैं प्रदीप पाटिल. ग्लोबल टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. आमचे ऑपरेटर कमेंट्री बॉक्समध्ये जे आमच्यासोबत अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून सोबत देत आहे ते सन्मान्य संकेतजी गुरव आणि संपूर्ण टीम, आमचे तीनही कॅमेरामॅन यांचं देखील स्वागत असेल. देखिए माइटी मानकर्स के कैप्टन आ गए हैं. छत्रपति के कैप्टन जहां भी हो जल्दी आना है. गुड शॉट, फर्स्ट बॉल. संदीप जी पहले ही गेंद को देखिए बाउंड्री लाइन के बाहर. ये स्टार्ट 51 रन के लिए. दो ओवर में पावर प्ले के 2 ओवर में 29 रन बनाए गए थे आर्या 11 की तरफ से. उसके बाद 3 ओवर में मात्र 21 रन आए हैं. 51 रनों का लक्ष्य. पहले ओवर की पहली गेंद प्रदीप की और क्या शानदार शॉट खेला गया. लॉफ्ट किया गया गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए. चला खेळ थांबवायचा नाहीये. खेळ थांबवायचा नाहीये. हे बघा वेळेमुळे सामना 5 षटकांचा केलेला आहे. वेळेअभावी सामना 5 षटकांचा केलेला आहे. खेळ कुठल्याही परिस्थितीत थांबायला नको. देखिए अंपायर को बगैर पूछे किसी टीम का खिलाड़ी अगर अंदर आता हो तो 5 रन की पेनल्टी होगी. सभी टीमों के लिए सूचना है. ना विचारता, बगैर पूछे, बगैर इजाजत, बिना परवानगी. छत्रपति ओझर के कैप्टन कहां हैं? छत्रपति, ऐसे लगा संदीप जी जैसे एज लिया हो गेंद ने बल्ले का शायद. वो माइक की वजह से वो देखो क्या बोल रहे, बैट का एज था. यस, अंपायर का इशारा आता हुआ. छत्रपति ओझर के कैप्टन अभी तक नहीं आए हैं.
लोअर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय लालागारीच्या बॅट बद्दल सर्वेश अगदी वेगानं चेंडूवर येत आहे थोडंसं फंबल. पण या चुकीचा फायदा उचलत असताना वैशालीनगर बॉईज संघाची सलामी जोडी अगदी वेगानं धावताय. लाला गारे, दर्शन सोनवणे एक अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट. अगदी या डावामध्ये देखील लालागारीच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि पहिल्या डावात देखील विकास धोत्रेच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. ड्रायव्हिंग लेंथवर चेंडूला इथे पिच केले, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय लालागारे यांच्या बॅटमधनं. संधी असेल मात्र रिटर्न खराब. बॅकअप देखील तिथे खराब होतोय. याही चेंडूवर 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केले जात आहे. या 2 धावांच्या मदतीनं वैशालीनगर बॉईज संघ जाऊन पोहोचेल 10 धावा. इस बार दूसरे रन के लिए दर्शन सोनोने थोड़ा धीमे हो गए थे. दूसरा रन के लिए यस नो मंशा में था दर्शन की. अंतिम समय पर दौड़ लगाई. वो तो भाग्यशाली है कि प्रदीप पाटिल के हाथ में गेंद फर्स्ट अटेम्प्ट में नहीं आ पाई, वरना जोखिम भी हो सकता था. हे निश्चितच रिस्क होती, मात्र या लढतीमध्ये रिस्क घ्यावी लागेल. अत्यंत महत्वाची लढत आहे. जोखीम घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. छत्रपति का कोई खिलाड़ी अगर मैदान में आया हो तो आयोजन कमेटी से संपर्क करना है प्लीज. ओ गुड शॉट स्ट्रेट डाउन द ग्राउंड. एक बार फिर लाला गारे के बल्ले से शानदार, और देखना है करीबी मामला लगता है. फैसला भेजा गया है तीसरे अंपायर की तरफ. ये तीसरी बार ऐसा हुआ है संदीप जी जब 2 रन दौड़े हैं दोनों बल्लेबाज. रिस्की रन. येस मुन्ना जी, मला सांगायला आवडेल की सामने फक्त तुम्ही चौकार षटकार मारून जिंकू शकत नाही. तुम्हाला एकेरी दुहेरी धावा देखील त्या धावा पूर्ण करून देखील तुम्ही सामना जिंकू शकता. इथे रिस्क होती आणि एक चांगला रिटर्न प्रदीप पाटीलच्या दिशेने. मात्र तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. येस, बॅट्समन इट्स आउट. बॅट्समन दर्शन धावबाद होत आहे. धक्का क्रमांक 1. एक रन जो बनता है वो दोनों बैट्समैन के दौड़ने से बनता है. 2 बार पहले ऐसा हुआ, 2 रन लिए गए. सेकंड टाइम जो 2 रन लिए गए उसमें भी रिस्क था. इस बार जो 2 रन लिए गए उसमें भी बड़ा रिस्क उठाया गया. दर्शन सोनोने दौड़े बहुत तेज थे लेकिन पहुंच नहीं पाया सुरक्षित क्रीज में. 11 रनों पर पहला विकेट गंवाया है. 11 रनों पर पहला विकेट गंवाया है वैशाली नगर ने. लाला गारे का साथ देने के लिए दीपक गारे आए हैं. गारे ब्रदर्स वैशाली नगर की ओर से अभी मैदान में हैं. या अगोदरच्या डावामध्ये ज्यावेळेस गोलंदाजी करत होता वैशालीनगर बॉईज संघ, तर धावांवर अंकुश लावण्याचं काम, जो धावांचा फ्लो होता तो थांबवण्याचं काम दीपक गारे यांनी केलं होतं. एक महत्त्वपूर्ण षटकामध्ये त्यांनी 3 धावा खर्च करत महत्त्वपूर्ण 2 विकेट्स देखील मिळवल्या होत्या. अगदी त्याच दर्जाची कामगिरी आता सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस ते बॅटिंगसाठी मैदानात येत आहे, त्यांच्याकडनं देखील चांगल्या फलंदाजीची अपेक्षा टीम मॅनेजमेंट वैशालीनगर संघाला असेल. आणि सर्वात महत्त्वाचं की स्थानिक संघ आहेत वैशालीनगर संघ आणि त्यांचे अनेक प्रशंसक, समर्थक, पाठीराखे देखील फार मोठ्या संख्येने इथे वैशालीनगर संघाचे उपस्थित झाले. तर त्या आमच्या सर्व लाडक्या वैशालीनगर संघाच्या पाठीराख्यांचं, समर्थकांचं खूप सारं कौतुक आणि स्वागत असेल. धावफलक जर आपण बघत असाल, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 धावा. या अगोदर पहिल्या डावामध्ये आर्या संघाच्या पहिल्या षटकानंतर धावा होत्या 17 धावा आणि 2 षटकानंतर धावा होत्या 29. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा आल्या, मात्र पुढच्या 3 षटकांमध्ये मात्र फार कमी प्रमाणात धावा त्यांनी काढल्या गेल्यात. लोअर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय मिड विकेट रिजन मध्ये. जगन पाचोरे चांगलं फील्ड करताय, चांगल्या दिशेने वेगानं हिट देखील करताय गोलंदाज महेश धाकतोडे यांच्या दिशेने. मात्र वेगानं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल 12.
इस एक रन के साथ ही अपना खाता खोला है दीपक गारे ने। देखिए 10.25 के रन रेट से रन तकरीबन 10.15 प्रति ओवर, और पहले ओवर में 11 रन आ गए। मुझे लगता है जिस प्रकार की बल्लेबाजी पहले ओवर में देखने को मिली, एक बड़ा हिट, उसके बाद में सिंगल डबल, आराम से 10 रन लिए जा सकते हैं। अगर उस कैलकुलेशन के हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी करती हो वैशाली नगर की टीम, तो 51 रनों का रन चेस किया जा सकता है। प्रतिषटक 10 धावा या सरासरीने तुम्हाला 51 धावा करायच्या आहे 5 षटकांमध्ये। सरासरी जर आपण बघत असाल चांगल्या पद्धतीने धावा येत आहे। पहिल्या चेंडू नंतर 1.1 षटकानंतर 12 धावा धावपलकावर। बॉलिंग ट्रॅकवर महेश दागतोडे ऑन साइडला, ओहो स्वीप केलाय, तगडा प्रहार, बैठक फटका, चेंडूला पाठवलंय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे। लाला गारेच्या बॅट मध्ये कलात्मक स्ट्रोक येतोय, खनखनी चौकार। शानदार शॉट, बेहतरीन शॉट लाला गारे द्वारा। इस इनिंग में अभी तक जो एक 6 और एक बाउंड्री आई है, या एक रन अगर हटा दिया जाए दीपक गारे का, तो जितने रन अभी तक इस इनिंग में बनाए गए, मुझे लगता है शायद 16 रन बने हैं। 16 रन में से 15 रन अभी तक लाला गारे के बल्ले से आए हैं। निश्चितच 15 धावांची एक चांगली खेळी लाला गारीच्या बॅट मध्ये। महेश पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, व्हॉट अ शॉट। अगदी भारतीय लेजंड क्रिकेटर, एक्स क्रिकेटर गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल ना एक लाजवाब स्क्वेअर कट, वेगानं चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे येतोय, चौकार। व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, क्रिकेटिंग शॉट, किताबी अंदाज में खेला गया शॉट। इस शॉट ने यह भी बताया कि देखिए पहला 6 जो था वो लॉन्ग ऑन के ऊपर खेला गया, उसके बाद जो चौका आया स्क्वायर ऑफ दी बाउंड्री ऑन साइड में, उसके बाद जो बाउंड्री आई स्क्वायर ऑफ दी बाउंड्री ऑफ साइड में। यानी लाला गारे में क्षमता है कि मैदान में हर तरफ स्ट्रोक खेल सकने का जो उनका अपना एक स्टाइल है, उसी का नमूना यहाँ पर पेश कर रहे हैं लाला गारे। येस, मॅन फ्रॉम चांशी लाला गारे ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील एक तगडा क्रिकेटर, पॉवर हिटर म्हणून त्यांना ओळखलं जातं। आणि एक नवा या स्पर्धेच्या निमित्ताने एक नवा लाला गारे आपल्याला बघायला मिळतोय, कारण साधारणपणे अनेक स्पर्धेमध्ये ऑनसाइडला मोठमोठे फटके खेळण्यासाठी त्यांना ओळखलं जातं, मात्र आज मैदानाच्या चौफेर फटकेबाजी लाला गारे करताय। एक सेन्सिबल क्रिकेट सोबत अटॅकिंग क्रिकेटचं एक चांगलं मिश्रण आज त्यांच्या खेळीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। बहुत अच्छा साइन होगा मैं समझता हूँ वैशाली नगर के लिए ये। इस बार बॉडी पर आकर गेंद लगी, लॉफ्ट करना चाहते थे गेंद को मिड विकेट की ओर। जो 2 खिलाड़ी 30 गज के दायरे के, पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है, मैंडेटरी पावर प्ले का, लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट। ये 2 खिलाड़ी इस समय लाला गारे के लिए बाउंड्री लाइन पर लगाए गए हैं। ऑफसाइड में, पूरे ऑफसाइड में कोई भी खिलाड़ी बाउंड्री लाइन पर नहीं है। पावर प्ले का दूसरा ओवर जारी है, फिलहाल स्कोर है 20 रन। उछाल कर खेला गेंद को, पॉइंट पर खड़े खिलाड़ी के हाथों में गेंद, विकेट नंबर 2। विकेट नंबर 2, धक्का क्रमांक 2। या अगोदर देखील सेम कंडिशन आपल्याला बघायला मिळाली। या अगोदरच्या डावामध्ये 24 धावांवर विकास धोत्रे बाद झाले होते। अगदी त्याच उलट दुसऱ्या डावामध्ये वैशाली नगर संघासाठी आज लाला गारे देखील इथे 19 धावांवर बाद होता। गली क्षेत्रात पॉइंट क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता, टॉपेज झाला, एक सोपा झेल अक्षय चव्हाणच्या हातामध्ये देताय लाला गारे। सेट झालेला बॅट्समन होता लाला गारे, यांना आणखी वेळ थांबण्याची आवश्यकता होती। धावांचा चांगल्या पद्धतीने तुम्ही पाठलाग करताय, तुमच्या बॅटमधनं धावा येत आहे, तुम्ही पळून देखील धावा चांगल्या पद्धतीने काढताय। या निश्चितच यासाठी तुम्हाला मैदानावर थांबणं होतं, सामना फिनिश करणं अत्यंत महत्त्वाचं होतं, मात्र खराब स्ट्रोक सिलेक्शन परिणामस्वरूप गली क्षेत्रामध्ये एक सोपा झेल दिला गेला आणि बाद व्हावं लागलं। वैशाली नगर संघाला एक महत्त्वाचा, एक मोठा, निश्चितच या स्पर्धेतील सर्वात मोठा धक्का मी म्हणेल लाला गारेच्या रूपाने बसतोय। धक्का क्रमांक 2, विकेट क्रमांक 2। योगेश शस्त्रभोज ने नए बल्लेबाज अब लाला गारे की जगह लेने आए हैं। देखिए रन रेट मैं समझता हूं उसे कहीं से कहीं तक इससे कम नहीं कहा जा सकता है। रन रेट बहुत अच्छा है, 20 रन बने हैं, दूसरे ओवर का खेल जारी है, लेकिन 2 विकेटें गंवाई हैं, ये माइनस पॉइंट होगा यहाँ पर वैशाली नगर के लिए। हालांकि जो रन रेट की आवश्यकता है, रिक्वायर रन रेट है, उसको फॉलो कर रही है इस समय वैशाली नगर। चांगल्या पद्धतीने धावांचा पाठलाग करताय, मात्र दुसऱ्या बाजूला विकेट्स देखील त्यांच्या डाऊन होत आहे। योगेश भोजने आले मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या बाजूला मात्र दीपक गारे अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत। आपल्या सहकाऱ्यांचा खेळ ते बघताय तिथनं। ओ मिस टाइम, मिस टाइम, मिस टाइम,
आणि योगेश भोजने पहिल्या चेंडूवर अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज, टॉप एज, हवेत चेंडू कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये उभा असणारा खेळाडू आदर्श पद्धतीने चेंडूच्या खाली येतोय आणि सुरेख पद्धतीने चेंडूला जज करतोय. वैशालीनगर बॉईज संघाला बसलेला हा धक्का क्रमांक 3. योगेश भोजने गोल्डन डकचं शिकार ठरत आहे. विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट. ये एक अच्छा साइन नहीं कहलाएगा वैशाली नगर बॉयज़ के लिए. ऐसे समय में जब आपका रन रेट बहुत अच्छा है, केवल उसको मेंटेन करना है, 51 रनों तक ले जाना है मेंटेन करके इस रन रेट को. उस समय आप अगर जोखिम भरे फटके खेलेंगे, खराब स्ट्रोक्स अगर खेलेंगे, तो उसका भुगतान आपको भुगतना होगा. छत्रपति वॉरियर्स ओझर, तुरंत संपर्क करना है. आणखी एक महत्वाची सूचना असेल. समोरच्या बाजूला व्ही क्षेत्रामध्ये ज्या 4 व्हीलर्स ब्लॅक स्क्रीनच्या मागच्या बाजूला ज्या 4 व्हीलर्स पार्क केल्यात, आपल्या सर्वांना विनंती असेल की आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आपल्या सर्वांसाठी व्यवस्था केली आहे 4 व्हीलर पार्क करण्यासाठी. तर आपण तिथल्या बाजूला आपल्या 4 चाकी गाड्या तिथे पार्क करायच्या आहे. स्पेशली 4 व्हीलर्ससाठी ह्या सूचना असतील, तर कृपया आपण आयोजन समितीला आणि आम्हा सर्वांना आपण सहकार्य करावं. 4 व्हीलर्स व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आपण पार्क करायच्या आहे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. संघमालक कर्णधार खेळाडू दीपक कुंदे आलेत. त्यांच्या मित्रमेळ्यामध्ये फ्रेंड सर्कलमध्ये त्यांना मड्डू या नावाने देखील ओळखलं जातात. बॉक्स क्रिकेट असेल किंवा टेनिस क्रिकेट असेल, क्रिकेटच्या दोन्ही फॉर्मॅटमधील एक गेम चेंजर म्हणून त्यांना ओळखलं जातात. बॉलिंग ट्रॅकवर भूषण आलेत. स्ट्रेन या नावाने देखील त्यांना ओळखलं जातं क्रिकेट विश्वामध्ये. ओव्हर द विकेट दीपकसाठी. हो, इथे रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू अपेक्षापेक्षा जास्त उसळी घेतोय, अनपेक्षित उसळी घेतोय आणि सरळ विकेट कीपर विकास धोत्रे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 17 चेंडू 31 धावांची आता आवश्यकता असेल. ओव्हर द विकेट मारा करताय भूषण, मॅन फ्रॉम सिडको. चेंज ऑफ पेस. यावेळेस या अगोदर रायझिंग डिलिव्हरी मुन्नाजी आणि आता सबमरीन डिलिव्हरी. या अगोदर टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला, उसळी घेतली. आता टप्पा पडल्यानंतर एखाद्या पाणबुडीप्रमाणे जसं पाणबुडी डुबकी घेते पाण्यामध्ये, अगदी त्याच पद्धतीने चेंडू खाली राहतोय आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सलग 2 चेंडू निर्धाव येत आहे. लीग के दोनों मैचेस में भी जिस प्रकार की गेंदबाजी की थी भूषण पाटिल ने, वो प्रभावित करने वाली गेंदबाजी थी. बहुत शानदार गेंदबाजी करते हैं, लेन तो लाइन के साथ गेंदबाजी करते हैं. इस बार फुल लेन गेंद थी, गेंद को खेला गया, गेंद पहुंची है लॉन्ग ऑन की तरफ. मनोज बोरा आए, गेंद को फील्ड किया, सिंगल रन बनाया गया, 21 रन. अब इक्वेशन जो है वो 200 के स्ट्राइक रेट पर पहुंच गई हैं. 12 रन प्रति ओवर के रन रेट से 15 गेंदों में 30 रनों की आवश्यकता होगी जीतने के लिए. 15 चेंडू आणि 30 धावांची आता आवश्यकता असेल. थोडा फलंदाजीचा गेअर आता बदलावा लागेल, कारण बॉल आणि रन्स यामधलं अंतर वाढत चाललंय. आता प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2-2 धावांची आवश्यकता असेल. 15 चेंडू 30 धावांवर आता समीकरण बनलं या सामन्याचं. तगडा स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये लॉफ्ट केलाय. प्रोटेक्शन आहे तिथे, चांगलं फील्ड केलं. पेट्रोलिंग करत असताना चेंडूच्या मागे आले, मात्र रिटर्न येईपर्यंत विकेटच्या आतमध्ये वाऱ्याच्या वेगानं, चित्याच्या चपळाईनं 2 धावा दीपक कुंदे आणि दीपक गारे यांच्या माध्यमातून पूर्ण केल्या गेल्या. चांगला स्ट्रोक, फुलर लेंथ डिलिव्हरी, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फटकवलं गेलं. 23 रन टोटल स्कोर हुआ है. अभी भी 14 गेंदों में 28 रनों की आवश्यकता है. 3 ऊपरी क्रम के बल्लेबाज आउट होने के बावजूद फिर से एक बार भूषण पाटिल, दीपक गारे को स्टेप आउट हुए, बाहर निकले. पहला रन तेजी से लिया जा रहा है, दूसरा रन लेने निकल गए हैं बैट्समैन. व्हाट अ रनिंग, व्हाट अ रनिंग. येस, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मुन्नाजी, एकेरी दुहेरी धावा, अगदी आपल्याला जिवंत राहण्यासाठी ज्या पद्धतीने श्वास घ्यावा लागतो, अगदी त्याच पद्धतीने सामना जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला एकेरी दुहेरी धावा देखील घ्यावा लागतात. मैदानावर देखील मॅच जिवंत ठेवताय दीपक कुंदे. एकेरी दुहेरी धावांवर देखील ते लक्ष केंद्रित करताय आणि चांगल्या पद्धतीने धावा देखील पळून पूर्ण करताय. देखिए संदीप जी, इससे पहले मैंने जब बात बताई कि 200 के स्ट्राइक रेट से रन बनाने हैं, थोड़ा रिस्की ज़रूर होता है, लेकिन बगैर बड़े हिट के पिछली 2 गेंदों पर 200 के स्ट्राइक रेट से रन आए हैं, बगैर चौके या छक्के के. तो बनाए जा सकते हैं, नहीं बन सकते हैं ऐसा नहीं है. भूषण बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, पावलांचा वापर केला, स्टेप आउट झाले. अगदी मैदानाच्या डाव्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू अप्रतिम पद्धतीने गुडलँड स्पॉटवर चेंडूला पिच केला. टप्पा पडल्यानंतर चेंडूला कट देखील केलं जाते. भूषण पाटील यांच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल मुन्नाजी, कारण मागच्या काही
धावसंख्या जर आपण बघत असाल पुढच्या 12 चेंडूंमध्ये आणखी 25 धावांची 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता असेल. तर भूषण पाटील यांच्याविषयी आपण चर्चा करत होतो की सध्या मागच्या काही 2-3 सीझनपासून त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये प्रचंड सुधारणा केली आहे, प्रगती केली आहे, व्हेरिएशन्स देखील आणलंय. आता सध्या तुम्ही अनेक स्पर्धेमध्ये बघत असाल की भूषण पाटील विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू कट करता, स्विंग करता किंवा स्लोअर वन हे एक चांगलं जे ब्रह्मास्त्र असतं ते देखील चांगल्या पद्धतीने वापरताय. म्हणजेच त्यांच्या गोलंदाजीला आता धार आली आहे, सोबतच व्हेरिएशन्स देखील त्यांना प्राप्त झाले. त्या व्हेरिएशनचा वापर करत असताना मात्र आपल्या संघासाठी एक चांगली भूमिका ॲज अ बॉलर म्हणून ते प्रत्येक स्पर्धेमध्ये निभावत आहे. नहीं, बहुत अच्छी बात है, बहुत अच्छा साइन भी है मैं समझता हूँ आर्या 11 के लिए ये। और भूषण पाटिल नासिक में अच्छे गेंदबाजों में, मेरी नज़र में अच्छे गेंदबाजों में इस गेंदबाज का शुमार किया जा सकता है। रिदम अच्छा है, रनिंग अच्छी है, बॉलिंग एक्शन अच्छा है, और सबसे अच्छी बात यह है कि लेंथ लाइन अच्छी रखते हैं चाहे कंडीशन जो भी हो मैच की। ये खास बात है उस गेंदबाज की। महेश दागतोडे बॉलिंग ट्रॅकवर, चांदवड एक्सप्रेस या नावाने ओळखले जातं. ओ वाईड अँड फुल डिलेव्हरी, अप्रतिम डिलेव्हरी, सुरेख चेंडू. यस, अप्रतिम डिलेव्हरी. अगदी वेगानं चांदवड एक्सप्रेस आपल्या ट्रॅकवर धावते. पहिला चेंडू निर्धाव येतोय. समीकरण जर आपण बघत असाल आता 11 चेंडू 26 धावा स्क्रीनवर रिप्लेमध्ये आपण बघू शकाल की काय सुरेख पद्धतीने अचूक टप्प्यावर चेंडूला पिच केलंय महेशकडनं. लॉफ्ट केलाय हवेत. अक्षय चव्हाण अगदी उलट्या दिशेने धावताय. 2 खेळाडू बॅकअप देखील दिलं जात आहे. रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. वा मुन्नाजी, अगदी 3 धावा पळून विकेटवर पूर्ण केले जात आहे. जबरदस्त जबरदस्त लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. यहाँ तीसरे रन के लिए सराहना करनी होगी दीपक गारे की। सर कॉल भी उनका था और बहुत तेज दौड़े भी थे वो, उनकी एंड पर खतरा ज्यादा था। इसे देखते हुए बहुत तेज निकले थे तीसरा रन लेने के लिए दीपक गारे। हालात ये है कि अब 10 गेंदें बाकी हैं और आने वाली 10 गेंदों से जीतने के लिए आवश्यकता होगी 23 रनों की। यस, तिसऱ्या डेंजर एंड तो दीपक गारे यांचा होता आणि म्हटलं अगदी वेगानं ते धावलेत. म्हटलं जातं की क्षमतेपेक्षा जास्त तुम्ही धावला तर तुम्हाला दम लागतो, मात्र त्या क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी तुमच्यामध्ये दम देखील असावा लागतो. तर दम मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि हिम्मत या दीपक आणि दुसऱ्या बाजूला दीपक दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळते. समीकरण आता बनतंय 10 चेंडू 23 धावा. 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या वैशालीनगर फलंदाज या संघाच्या फलंदाजाचं कौतुक असेल की बॅट्समन जास्तीत जास्त फोकस एकेरी दुहेरी धावांवर करताय, हे महत्वाचं. आवश्यक भी है। जरूरी नहीं कि आप सिक्सर और चौके लगाकर ही रन अर्जित कर सकते हैं। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास और उसी में बीट हो गए बैट्समैन। ऐसे समय में जब आपको 10 गेंदों में 23 रन बनाने हैं, एक डॉट गेंद का आना, यहाँ पर सराहना करनी होगी संदीप जी गेंदबाज महेश दागतोडे की भी। महेश दागतोडे मॅन फ्रॉम वडनेर भैरव तालुका चांदवड एक्सप्रेस नावाने संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये त्यांना ओळखलं जातं. अगदी आपल्या नावेला साजेशी कामगिरी ते करताय. इथे विकेटच्या मागच्या बाजूला व्हॉट अ एफर्ट्स बाय अखिलेश दर्जेदार विकेट किपिंग. भले चेंडू अडवला नसेल मात्र स्वतःला झोकून दिलं, स्वतः कोसळलेत. मित्रांनो, आयुष्यामध्ये जर तुम्हाला चमकायचं असेल तर याच पद्धतीने तुम्हाला घासावं देखील लागेल. तुम्ही जेवढे घासले जाल तेवढेच तुम्ही वैयक्तिक आयुष्य असो व खेळामध्ये चमकले जाल. तर मैदानामध्ये देखील आपण बघू शकाल विकेट किपर ज्या पद्धतीने एफर्ट्स लावत आहे. आपल्या डाव्या बाजूला सूर मारत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल येते. धावसंख्या जर आपण बघत असाल आता समीकरण बनतंय 8 चेंडू 22 धावा. 8 गेंदे 22 रन। दीपक हैं स्ट्राइक पर। मैच की गेंद दीपक को ऑन साइड में घुमा दिया। गेंद पहुंच रही है मिड विकेट की तरफ। प्रदीप आए हैं गेंद को फील्ड करने के लिए। शानदार फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग प्रदीप द्वारा, और बड़ा झटका लगता हुआ वैशाली नगर बॉयज को। अब 30 रनों के योग पर एक और विकेट चला गया। व्हॉट अ रिटर्न. काय सुरेख पद्धतीने चेंडूला पिक केलाय प्रदीप पाटीलने आणि जबरदस्त पद्धतीने अगदी वेगानं, त्याच वेगानं पुन्हा एकदा विकेट किपर अखिलेशच्या दिशेने रिटर्न केला गेला. बाकी राहिलेलं काम मात्र अखिलेश अत्यंत सुंदरपणे पूर्ण करत असताना इथे बॅट्समनला धावबाद केला गेला. विकेटचं पतन होतंय. आणखी एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक 4. बॅट्समन रन आउट, बॅक टू द डगआउट.
7 गेंदें बाकी हैं अब और 300 के स्ट्राइक रेट से 21 रनों की आवश्यकता है वैशाली नगर बॉयज को। 7 गेंदें 21 रन। अब मुझे लगता है संदीप जी के ये मुकाबला सिंगल डबल से अब जीतना संभव नहीं है। निश्चितच आता थोडा फोकस करावा लागेल बिग हिट साठी. मोठे फटके आता तुम्हाला खेळावे लागेल. महेश ओव्हर द विकेट. ओहो, फुलर लेंथ डिलिव्हरी ओव्हर द बॉलर. समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. विकास धोत्रे स्वतः फील्ड करताय. स्ट्रायकिंग एंड रिस्क घेतली जाते. स्वतः कर्णधार विकास आर्या संघाचे कॅप्टन नव्या भूमिकेमध्ये अगदी सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण करता एक चांगली रणनीती स्ट्रॅटर्जी आज आर्या संघाकडनं वापरली जाते. षटकाची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय वैशाली नगर संघ. 4 गडी बाद 31 धावा आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक धावा करायच्या हा सामना जिंकण्यासाठी आणि आमदार चषकाच्या सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी 6 चेंडू 20 धावा. देखिए हालात फिर वही आ गए हैं. पहले 2 ओवर में स्कोर था 20 रन संदीप जी और 4 ओवर के बाद स्कोर है 30 रन. आपने गौर किया होगा पहली पारी में 2 ओवर में 29 रन बनाए थे आर्या 11 ने और 4 ओवर में स्कोर था 39 रन. पहली पारी में भी तीसरे और चौथे ओवर में 10 रन आए थे और सेकेंड इनिंग में भी तीसरे और चौथे ओवर में 10 रन आए हैं. माइटी मानकर से आलेले आहेत छत्रपति वॉरियर्स. छत्रपति वॉरियर्स लास्ट कॉल फॉर छत्रपति. 6 चेंडू 20 धावा. बॉलिंग ट्रॅकवर एक एक्सपिरियन्स गोलंदाज बॉलर मॅन फ्रॉम सिन्नर जगन अण्णा पाचोरे येत आहे. सबसे चौकन्ना जगन अण्णा बॉलिंग ट्रॅकवर 40+ आहेत. एज इज द जस्ट नंबर्स म्हटलं जातं. अगदी त्याचप्रमाणे वय जरी 40+ असेल मात्र अनेक तरुण क्रिकेटपटूंनाही लाजवेल या पद्धतीचं प्रदर्शन सातत्यानं जगन पाचोरे यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळतंय. षटकाची सुरुवात देखील अप्रतिम होते. थोडंसं गुडलाईन स्पॉटवर चेंडू बॅक ऑफ द लन मी म्हणेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज होतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. षटकाची सुरुवात निश्चितच अत्यंत आत्मविश्वासाने सुरेख केली गेली आहे. अब 5 गेंदें बाकी हैं और 20 रन की आवश्यकता है जीतने के लिए. जगन अन्ना बॅक ऑफ द लाईन स्विच हिट केलाय. व्हॉट अ शॉट. हा स्विच हिट नाहीये तर हा स्वीट हिट आहे. एक तगडा प्रहार विकासच्या बॅट मधनं चेंडूला फेकून दिलाय. अगदी डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर स्विच हिटच्या मदतीनं येतो एक व्हॅल्युबल किमती फटका चौकार. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल काय जबरदस्त पद्धतीने चेंडूला पिक केलाय. एक रिस्क बारा फटका. आता या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला जोखीम पत्करावी लागेल. यस, निश्चितच तुम्ही जिंकलात तर सेलिब्रेशन कराल, हरलात तर मात्र तुम्हाला त्या अनुभवाचा वापर पुढच्या खेळामध्ये स्पर्धेमध्ये करायला मिळेल. एक सराहना की बात ये भी है संदीप जी, आर्या 11 के कैप्टन विकास धोत्रे खुद अच्छे गेंदबाज है लेकिन हालात को देखते हुए आज उन्होंने भी गेंदबाजी नहीं की है. हेच सिम्पटम्स असतात, हेच लक्षणं असतात एका चांगल्या खेळाडूचे. स्वतः थांबताय हेच म्हटलं जातं की प्ले फॉर द टीम नॉट फॉर सेल्फ. संघासाठी खेळताय विकास धोत्रे ॲज अ आयकॉन म्हणून आहेत. स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची इच्छा असेल याच कारणामुळे ते स्वतः थांबलेत आणि एका अनुभवी गोलंदाजाला इथे बॉलिंग ट्रॅकवर त्यांनी आमंत्रित केलंय. नहीं, और आर्या 11 अगर आज यहाँ तक पहुंची है तो इसका मैं समझता हूँ विकास धोत्रे की कैप्टनशिप इसमें बहुत महत्वपूर्ण रही है संदीप जी. समीकरण आता बनतंय 3 चेंडू 14 धावा. याही वेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी शेवटच्या काही चेंडूवर रिस्क बरे फटके मारणं नितांत गरजेचं असेल तर ती गरज पूर्ण केली जाते. भले यश मिळत नसेल मात्र विकासकडनं सातत्यानं रिस्क घेतली जाते. सिंगल येते इथे. आता समीकरण बनेल 2 चेंडू 13 धावा. मात्र मित्रांनो सामना अजून संपलेला नाहीये. 2 चेंडूवर 2 मोठे हिट आले तर निश्चितच सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊन थांबू शकेल. दीपक कुंदेमध्ये ती क्षमता आहे. मड्डू एक तगडा हिटर, पॉवर हिटर, गेम चेंजर म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. 2 चेंडू 13 धावा. खराब स्ट्रोक. और खराब. बोल्ड भी हो गए सर, बोल्ड भी हो गए. सरळ बॅटने खेळण्याची आवश्यकता होती. जर तुम्ही मिडल करू शकले असते तर निश्चितच एक मोठा हिट बघायला मिळू शकला असता. मात्र ह्याही वेळेस स्विच हिट, खराब स्ट्रोक सिलेक्शन परिणाम स्वरूप इथे यष्ट
उद्ध्वस्त होता है। बैट्समैन क्लीन बोल्ड बैक टू द पवेलियन। और ये फैसला भी शॉट सिलेक्शन जो था बड़ा अजीब लगा संदीप जी। 2 गेंदों में 13 रनों की आवश्यकता है, 2 सिक्सर्स आप लगा लेते हो तो मैच टाई भी हो सकता है। ऐसी कंडीशन में आप अगर स्विच हिट करते हो, रिवर्स स्वीप का फटका मारते हो तो सिक्सर का जाना इतना आसान नहीं है। चला छत्रपती ओझर तर समीकरण आता बनते बऱ्यापैकी सामन्याचं चित्र स्पष्ट होतंय। सन्माननीय माहिती मानकर संघाचे संघमालक प्रख्यात उद्योजक प्रगतशील शेतकरी सुनीलजी मानकर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत असेल। एक गेंद की औपचारिकता मात्र बची है केवल अब। 1 बॉल 13 रन। जगन अन्ना सक्सेसफुल ओवर और इसके साथ ही मुकाबला जीतकर सेमीफाइनल में पहुंचने वाली पहली टीम बनी है आर्या बॉयज, आर्या 11। मित्रांनो सुपर 8 मधील दुसरी अत्यंत महत्त्वाची लढत नाणेफेकीसाठी आमचे मान्यवर सन्माननीय आर बी गांगुर्डे सर MSCB चे सन्माननीय अधिकारी यांना आम्ही आमंत्रित करतो। त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल। एका बाजूला असेल टीम माहिती मानकर्स, दुसऱ्या बाजूला असेल छत्रपती ओझर संघ। सन्माननीय संघमालक माहिती मानकर संघाचे ओनर सुनील मानकर देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत असेल। आमचे आयोजन समितीचे अक्षयजी दोंदे देखील उपस्थित आहेत। अत्यंत महत्त्वाची लढत। या अगोदर पहिल्या लढतीमध्ये आर्या संघाने विजय प्राप्त केलाय आणि आमदार